5 सेकंदासाठी सर्वांनी आहे त्या ठिकाणी शब्द उभं राहायचं आहे. त्या मराठा आरक्षणासाठी आपल्या शेकडो बांधवांनी हौतात्म्य पसरलं. त्या शेकडो बांधवांना 478 बांधवांना आपण या ठिकाणी मानवंदना देणार आहोत, श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तेव्हा सर्वांना विनंती आहे, आपण आहे त्या ठिकाणी एक 5 सेकंदासाठी उभं राहायचे शब्द. ज्या शेकडो बांधवांनी मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलं त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करत आहोत, मानवंदना देत आहोत. हां बोला की. भावाला पाठवतो मी, सांगलीत आलोय मी, भावाला पाठवतो. धन्यवाद. यानंतर स्टेजवर जे आहेत कृपया स्टेजवर गर्दी करू नका. यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जाते पुष्पहार देऊन. स्टेजवर जे आहे त्यांनी कृपया स्टेजवर गर्दी करू नका. स्टेजवर गर्दी कुणी करू नका. चला स्टेजच्या खाली या. स्टेजवर गर्दी कुणी करायची नाहीये. स्टेजवर गर्दी करू नका, कृपया खाली या. चला खाली या. स्टेजवर गर्दी कुणी करू नका. जरांगे साहेब सुरू कोणी स्टेजवर थांबू नये. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. सर्वांनी स्टेजवरून खाली यायचं आहे. मनोज यांचं स्वागत मराठा क्रांती मंचाच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे पुष्पहार अर्पण करून. मला स्टेजवरचं काही दिसत नाही आहे, पण मराठा क्रांती मंचाच्या वतीने संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. आजच्या सभेनंतरची एक महत्वाची सूचना आहे. उद्याचा जो दौरा आहे माननीय दादा यांचा, तो सांगलीवाडीमध्ये पेठ इस्लामपूर असा आहे. त्या कार्यकर्त्यांनी तशी व्यवस्था करावी. आष्टा सांगलीवाडी कोल्हापूरला जाण्यासाठीचा मार्ग सांगलवाडी, पिगरतून आष्टा, पागणी, शिगाव, पेठवडगाव. तो वेळ लागेल म्हणून यायला. मुचंडी गेला, मुचंडी यायला एक अर्ध तास लागेल म्हणतो. आपल्या सांगली जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश. आज आपल्या सांगली जिल्ह्यातला मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी आज 11 महिन्यापासून एकजुटीनं एकत्र येऊन होते. आज मात्र तुम्ही एक गोष्ट केली. तुम्ही फोन करा की एक महाराष्ट्राला नवीन आदर्श आणि दिशा द्यायचं काम सांगण्यात गेलं. आज सांगली जिल्हा हा संकेत तोडून नाही चालणार. 200 लोक आहेत का 1 लाख लोक आहेत याला आज किंमत नाही. आज सांगली जिल्ह्यातल्या मराठ्यांनी निष्ठा आणि कडवटपणा काय असतो हे सिद्ध केलंय. कारण मी ज्यावेळेस सोलापूरहून निघालो, मीडियाच्या बांधव याला साक्षीदार आहेत. आज मी सकाळपासून दुपारपासूनच भावने केली. आज कामाच्या ते इकडं मागं कोण बोलतं त्याला आपण त्याला घरी जाऊन बोल मान. मी तर आरक्षण घ्यायला कपाट खायला आलाय. मी 38 किलोमीटर सांगलीच्या पाठीमागं होतो तेव्हापासून बघितलं. मी 11 महिन्यापासून महाराष्ट्रात सलग आहे. भर पावसात माता मावल्यासह माणसं रस्त्यावरती उभं होते. सगळ्यात मोठी निष्ठा आज महाराष्ट्रात घेऊन जाते. मीडियाचे बांधव मला विचारत होते, आम्ही सुद्धा आमच्या पत्रकारितेच्या जीवनात पहिल्यांदा बघितलं की मुसळधार पावसात मराठी रस्त्यावर हवेला उभा आहेत.
बी सातच आहे ना, माहिती तरी पुढं मागं सरकतोय. आडले पक्षच बंद करायचा टाइम आला त्यांच्यावर आणि मी तो पुढे मागे सरकतो. आणि तुम्हाला आरक्षण देऊ तर मी मागे सरकत बी नाही, तुम्ही काळजी करू नका. यांच्या काय बापाची जागिरी नाही आरक्षण. माझ्या मायबाप मराठ्यांनी लाखो रुपये खर्च करून लेकरं शिकवले, कष्ट करून शिकवले, शेतात राबले. नौकरदार मराठा असला त्यांनी 1-1 रुपया पाठीमागे ठेवून कधी वेळेप्रसंगी जेवला नाही, पण 1-1 रुपया मागे ठेवला आणि मुलं शिकवले. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा आपले लेकरं शिकवले. प्रत्येकाने आशा बघितली की माझाही लेकरू अधिकारी होणार. या आरक्षणापायी होत नाही. आपण लेकरं नसते शिकावेत म्हणून शिकवलेले नाहीये. ज्या बाकीच्यांच्या अपेक्षा त्याच आपल्या. आरक्षणाशिवाय पर्याय नाही. कॅमेरा देख काय कॅमेरा देख जाऊ द्या तिकडे बाहेर लाव. मला पाहिजे दे ना सर, कोण काय काय बोलते काय काय करते त्यांच्यावर सुद्धा देणे म्हणून तर ते महागाई करू शकाल. मला माझ्या मराठ्यांच्या कष्टाचा चीज करायची. माझा संघर्ष माझा मराठा समाजाचे लेकरं मोठे व्हावे यासाठी आणि त्यांचा संघर्ष निवडून येण्यासाठी, पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करण्यासाठी. काय ठरवायचंय काय घ्यायचंय मराठीने ठरवायचं. तुम्हाला तुमच्या पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करायचा का स्वतःचा मुलगा आणि स्वतःची जात मोठी करायची हे तुम्ही ठरवा. यांचे लेकर आपण मोठे केले, यांना मंत्री केले, यांना आमदार केले, यांचा पक्षही सत्तेत ठेवला. आणि आपल्या लेकराचा ज्यावेळेस आरक्षणाचा विषय येतो, नोकरीचा विषय येतो, त्यावेळेस आपल्या बाजूला कोणी बोलत नाही. आता मात्र मराठ्यांनी ठरवले, आता बस झालं. आपले लेकर मोठे करायचे, पैशावाले बनवायचे, शक्तिशाली बनवायचे, त्याशिवाय हटायचं नाही. आणि माझी तुम्हाला शेवटची एक विनंती, फक्त आरक्षण देऊ तर सगळ्या पक्षातले मराठी साधे. फक्त आरक्षण देऊ. आपल्याला राजकारणात जायचं नाही. मलाही नाही, माझ्या समाजाला आहे. पण नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही. नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही. माझी तुमच्या पुढे एकच इच्छा आहे आणि तुमच्या पायाला हात लावून सांगतो, फक्त मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देईपर्यंत सगळ्या पक्षातले मराठी एका बाजूला राहा. एकदा मग सत्ता मिळवून देऊ किंवा यांच्या छातावर पाय देऊन देऊ, फक्त एकदा साध्या. एकदा आपले लेकर मोठे करू लागले. यांचे झाले हो, कोणी नाही डुकून बघत आपल्याकडे. तुमच्या निष्ठेला काही किंमत नाही. तुम्ही 25 वर्षापासून एखाद्या पक्षाचं काम करत असताल, पाहुण्याला तुम्ही छाती ठोकून सांगाल 25 वर्षापासून माझी निष्ठा आहे त्या पक्षावर. अरे तो निष्ठा आहे, तो आल्याकडे धरण वाटलं, तो निष्ठेला पुढे काढी लावतो निघून. आपल्या घरी गेल्यावर म्हणते, पाहुण्यात गेल्यावर म्हणते, लग्नात गेल्यावर तो खूपच चित्र कपडे घालून जातो. तिथं सांगतो मी आमच्या पक्षाचा आहे, 35 वर्ष झालं मी निष्ठेचा आहे. आपला आधार होता मा बापा निष्ठावान मी मला अशी निष्ठा ठेवून आणि स्वतःच्या जातीवरून पोरावर नका निष्ठा ठेव. ते तुमच्या समोर दावर करून हिंडायला लागले. आता नोकरच लागणार, आरक्षणच नाही. टक्केवारी असून उपयोग नाही. आता ईडब्ल्यूएस रद्द केलं सरकारने, किती फजिती चालली आहे. या बाणावर मी आहे जिवंत तोपर्यंत तळमळ करत, पण आहे तोपर्यंत मला तुम्हाला सांग नाही, नका जात मारू आणि जातीचे पोरही नका मारू. काय नाही होणार. तुमचा एक आमदार मोठा होईल तालुक्यातला. तालुक्यातल्या मराठीने त्याला साथ दिली तर एक आमदार होईल. 5-6 जिल्हा परिषद सदस्य होती, 12-13 पंचायत समितीचे सदस्य होते.
एकूण आकडा जातो 20-22 पर्यंत. त्या 20-22 लोकांसाठी त्या तालुक्यातल्या लाखो मराठ्यांचं वाटोळं करायचं का? ते मोठे झाल्यानं आपल्याला काय खुशी नाही. त्यांची गाडी बघून त्यांचं पद बघून आपल्या पोराचा आयुष्य निघणार नाही, आपल्या पोराचा संसार मोठा होणार नाही, त्यांच्याकडे बघून आपली मुलगी अधिकारी होणार नाही. काय झालं? आणि टायर पळत जाऊन तिकडं असं काही नाही. आरक्षण थोडंच तिकडं कशाला भुजबळ आलाय. किंवा लग्नी बी येऊ शकतो मोठी. आता आपल्याला गरज आहे. अरे त्याची काळजी नका करू तुम्ही, मी पक्का आहे त्याला तुमचं करायला. त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापुरात आणलं होतं कोणत्या तालुक्यात. त्याला ज्या तालुक्यात घेऊन जाते ना त्या तालुक्यातला आमदारच पाडायचा. एकट्याने आपली सगळी गांधी. आपल्या आमदाराला मोठे मत नाही ना तितके. काय झाला मला कळून द्या का? काही नाही. एक जण नाही का जमलं मग करून देतो आम्ही इकडं. आग लागायला खूप सारं नाक काय पाण्याला लागली काय. सांगली ती का घेऊ एकदा विधानसभेत दाखवायची बुकटाच करायचा सगळ्यांना. त्यांना सोडूच नका. एक माणूस पोरं आपले सगळे माघारी या इकडं. त्यांना काय काम आहे ते करू द्या. आपले सगळे इकडे वापस इकडे त्यांना काम करू द्या. विनाकारण त्यांच्यात अडथळा निर्माण करू नका. एक छगन भुजबळनं विधानसभेत आवाज उठविला. आपले शिबिर शासन काहीच कामाचे नाही आले. आहे तो आपल्या जातीचे पण उपयोगाला नाही आले. काहीच उपयोगाला नाही. तो एकटा आरक्षणाला विरोध करतोय म्हणजे बोलायला हक्काचा माणूस लागतो. समजून नाही. आपला बोलायला हक्काचा माणूसच नाही. आपले माणसं तिथं 5-50 समाना जाऊ द्या. आपला एक गेला तरी बेजार करतोय. मी एकट्याने काहीच हातात नसून बेजार केलं नाही. आणि इकडं रस्त्यावर मी लढायला आणि तिकडे जर 5-50 तुम्ही गेले ते कार्यक्रम झाला करायला यांचा एवढ्या वेळेस जाऊ द्या. सगळ्या पक्षातल्या मराठी ठरवा. सगळे मराठी एकदा ठरवा. एवढ्या वेळेस लेकराच्या आरक्षणासाठी एकत्र यायचं. गोडीत दिलं तर ठीक, नाही दिलं तर सत्ता मिळवून द्यायचं मराठीला आरक्षण. याचं आरक्षण दिलं ना तुम्हाला परत ज्या पक्षात जायचं त्याच्यात जा. आपल्या जातीच्या लेकराला मिळवतं. तुम्हाला सांगता आयुष्याचा विषय आरक्षणाचा हा विषय नाहीये. सहज घेऊ नका. जाऊ द्या माझ्याचं पोरग उभं राहिलं एवढे बरं जाऊ द्या. मावशीच राहिलं चुलता उभा राहिला तुझ्या बाजाराला नेतो काय उपयोग आहे आपल्याला त्यांचा. तुम्ही भावनिक होऊ नका आता वेळेवर. कारण अशी लाट गरीबाची केव्हा येणार नाही. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना वाटतं आता संधी मराठी हे झालेत ना आपण गोरगरिबाच्या उड्या मारा. इतर समाजाच्या लोकांना सुद्धा आशा लागली आता की गरीबाची सत्ता येऊ शकते. मग मराठ्यांनी जागे करा. आता गावाची गाव शांत बसू नका तुम्ही. आता एवढे 3 महिने कष्ट करा. आयुष्यभर तुमच्या लेकराचं कल्याण पिढ्यांना पावना गावाचा जागा करा. कोणत्या पक्षात आणला तरी त्याला समजून सांगा. आता माता मावल्या खूप हुशार झाल्या.
बरं झालं त्या माया पुण्या येतावच फटत येत मावशे यांना कुणी गाड्यावर बसून नेलं की झालं दुसऱ्या पक्षात. महिलांच्या आता लक्षात आले मला लेकरू शिकले त्याला नोकरी नाही त्याला उच्च शिक्षण नाही मग तुम्ही पक्षाकडे कवर पळा ते एक लय बरं झालं. आणि त्यांना समजून सांगायची गरज आहे तुम्ही निष्ठावान राहो पण मुलाच्या आणि जातीच्या बाजूने निष्ठा ठेवली ना आपण सगळ्या पक्षावरती. कधी आपण पक्षाचा रागराग नाही केला कधी कोणत्या नेत्याला आपण वाईट बोललो नाही त्यांनी सांगायचं ना आपण मतदान करायचं. अशा आपल्या अनेक पिढ्या वाया गेल्या पण एकही आपल्या बाजूने आला नाही. उलट आज सगळे विरोधात आहे. मी प्रामाणिकपणानं समाजाचं काम करतोय 24 घंटे. आणि मग त्यांचं काय दुखायला लागलंय मी त्यांना मॅनेज होत नाही फुटत नाही सगळ्यात मोठं दुःख नाही याच. कारण मला काय त्यांचे पैसे लागत नाही आणि पदाची गरज नाही कारण मी नाही नशिबाने तुमच्या एवढं पद या पृथ्वी तलावर दुसरं कोणतंच नाही. मला तुम्हीच माझं सगळ्यात मोठं पद आणि हे घरे तिथंच हारले. सगळ्या पक्षाचे लोक इथंच हारले म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता मला बदनाम करायचं. तिथं नसं ऐकत तर SIT नेमायची. आज तर मला नवीन माहिती मिळाली गेवरा तालुक्यातून काहीतरी देवेंद्र फडणवीसनी मला नोटीसच पाठवायला सांगितलं. आता पहिल्याच इतक्यात ESTचं तिकीट फाळल्यावर माझ्याकडे आता वरून काय भर लावली ते काय नाही आणि मला किशीला काय होतं नाही. आता मी जीवनात जर समाजाला अर्पण केलंय तर मी किशी नाही किशी मोजीत असतो भाई काहीतरी नवीनच आणलंय. आता SIT पण आहे माझ्याच माग का तर मी समाजाचं इमानदारीने काम करतो त्यांचं ऐकत नाही. मी काय चुकीचं करतो माझ्या समाजापेक्षा मला मोठं नाही. तुम्हाला तुमचा पक्ष आणि नेता मोठा करायचा मला माझी जात आणि माझ्या समाजाचे पोरं मोठे करायचे. तुम्हाला नाही घेतली हो ते काय व्हायचं. वेगवेगळ्या टोळ्या उभा केल्या छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते माझे विरोधात उभा केला. ते छगन भुजबळाला मुकादम केले तिथं मी अध्यक्ष. ते मी 15 दिवस झाले दिवसांनी मुंबईत गेले. आता दुसरं एक अभियान सुरू केलं देवेंद्र फडणवीसांनी दरेकर साहेबांच्या माध्यमात. षडयंत्र माझ्या विरोधात जाळं पसरले. मराठ्यांच्या समूह फोडा चालू केले संघटना फोडा चालू केल्या आणि माझ्या विरोधात